नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महाकरियर मंचमध्ये. आज आम्ही तुमच्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी भरतीबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की एकूण पदे किती असतील, पगार काय असेल, अर्ज प्रक्रिया कशी असणार, अर्ज शुल्क किती आहे, तुमची एक्झाम किती पॅटर्न कशी होणार आहे, किती त्याला फेजेस आहेत, जसे की प्री झाली, मेन झाली. अगेन त्यासोबतच ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ मी तुम्हाला एक पुस्तकसुद्धा रिकमेंड करणार आहे, जे यूज करून तुम्ही हे एक्झाम क्लिअर करू शकता. तर जर का तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीटेड असाल तर ही जाहिरात तुमच्यासाठी आहे. चला तर मग सुरू करूया. जसं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, परीक्षेचं नाव किंवा परीक्षा ऑर्गनायझर आहेत आपले ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी. नोकरीचं ठिकाण तुमचं पूर्ण भारतभर, त्यालाच आपण ऑल इंडिया लेवल म्हणतो. रिक्त पदे तुमचे असिस्टंट पोस्टसाठी 500 जागा आहेत आणि जर आपण स्पेसिफिकली बोललो महाराष्ट्रासाठी तर 137 जागा आहेत. स्क्रीनवरती तुम्हाला एक स्क्रीनशॉटसुद्धा दिसतो आहे, जिथं आपण मेन्शन केलेले आहेत टोटल पदं तुमच्या कॅटेगरीनुसार. तर जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही SC ST असाल तर SC साठी 6 जागा आहेत, ST साठी 10, OBC साठी 23, EW साठी 4 आणि अनरिझर्व्ड 61 आहेत. तसेच 64 जागा हे आहेत आणि याच्यासोबतच काही अदर कॅटेगरीज आहेत, त्याच्यासुद्धा इथं जागा महाराष्ट्रासाठी इथं दिलेल्या आहेत. अर्ज सुरू झाला आहे 2 ऑगस्टपासून आणि 17 ऑगस्टपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. 2 फेजेसमध्ये एक्झाम होणार आहे. पहिली तुमची Tier 1, ज्यालाच की आपण प्री म्हणतो, ती टेंटेटिव्हली 7 सप्टेंबरला राहणार आणि त्याची तसंच Tier 2 जी की मुख्य परीक्षा राहते ती तुमची 28 ऑक्टोबरला राहू शकते. ही फक्त संभावित डेट्स आहेत, असं नाही की या स्टेटला राहतील, बट त्यांनी फक्त मेन्शन केलेलं आहे की या डेटला एक्झाम तुमची राहू शकते. कॉल लेटर तुम्ही 7 दिवसाच्या आत डाउनलोड करू शकता, दोन्ही प्री आणि मेन्सचं. आता आपण बघणार आहे की शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय असेल. तर पहिले आपण वयाचं बघूया. तर तुमची जर एज 21 आणि मॅक्झिमम 30 वर्ष एज असेल तर तुम्ही इलिजिबल आहे. त्यासोबतच तुम्ही जर का SC ST असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट राहणार आणि OBC असाल तर 3 वर्षाची सूट इथं ॲप्लिकेबल आहे. त्यासोबतच तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुम्ही कुठल्याही शाखेतील पदवीधर असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. यासोबतच इंग्रजी विषयात पास असणे आवश्यक आहे व सोबतच स्थानिक भाषेचं ज्ञान, वाचन, लेखन, बोलणे येणे आवश्यक आहे. तर जसं की तुम्ही महाराष्ट्रातून जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला मराठी येणे कंपल्सरी आहे, कारण की ते एक रिजनल टेस्ट पण घेणार आहे आणि तिथं तुमची ही प्रायमरी तुमची टेस्ट पण घेतल्या जाणार. आता आपण बघणार की अर्ज कसा करायचा आहे. तर जसं तुम्ही बघू शकता इथे एक URL दिलेला आहे, ibpsonline.ibps.in. तर इथं जाऊन तुम्हाला सेम जसं आपण IBPSचा फॉर्म भरतो सेम तसेच प्रोसेस आहे. सेम URLला जायचं आहे आणि तुमचं मोबाईल थ्रू रजिस्ट्रेशन करायचं आहे थ्रू OTP. लॉग इन झाल्यानंतर तुमचं पर्सनल ॲड्रेस, अदर्स आणि एज्युकेशनल डिटेल्स याची सगळी माहिती टाकायची आहे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमची एक्झाम फी भरायची आहे, फायनल सबमिट करायचं आहे आणि त्याची प्रिंटआउट काढून तुमच्याकडे ठेवायची आहे. यानंतर आपण बघणार आहे की निवड प्रक्रिया कशी असेल. तर जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की 3 फेजेसमध्ये इथं एक्झाम राहणार आहे. फर्स्ट तुमची प्री एक्झाम असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट्स असतील, एक इंग्लिश, रिझनिंग आणि मॅथ्स. जसं तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, जे तुमची फेज 1 राहणार आहे त्यात तुम्हाला टोटल 100 क्वेश्चन्स राहतील आणि 100 मार्क राहतील. इंग्लिशसाठी 30, रिझनिंगसाठी 35 आणि मॅथ्ससाठी 35. इथं तुमचं ड्युरेशनसुद्धा वेगवेगळं राहणार. जसं की आपलं इन जनरल IBPSमध्ये असते की इंग्लिशसाठी तुम्हाला फक्त 20 मिनटं देण्यात येतील, रिझनिंगसाठी 20 मिनटं आणि मॅथ्ससाठी 20 मिनटं. आणि एक्झाम तुमची इंग्लिश आणि हिंदीमध्ये राहणार. जी मुलं प्री क्लिअर करते त्यांच्यासाठी मेन्स राहणार. तर मेन्समध्ये अगेन 5 सब्जेक्ट येतात तुमचे, एक तुमची इंग्लिश, रिझनिंग, मॅथ्स, कम्प्युटर नॉलेज आणि जनरल अवेअरनेस. इथं मात्र 250 मार्काचा क्वेश्चन असेल आणि 2 तासाची वेळ असेल. इथंसुद्धा तुमचे सेक्शन वाईज टायमिंग असणार, हे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. दोन्ही एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4 गुण तुमचा लेस होणार जर का तुमचा क्वेश्चन चुकला. नेक्स्ट आपण बघणार सिलेबस. तर सिलेबस इन जनरल जसं IBPSचा असतो ते सेम राहणार आहे. तुमची करंट अफेअर्स, बँकिंग आणि वित्तीय जागरूकता बघणार आहे, नंतर भारतीय अर्थव्यवस्था, यासोबतच इन्शुरन्स रिलेटेड क्वेश्चन्स काही असतील तर ते पण तुम्हाला येतील, कारण की हे इन्शुरन्स बेस्ड कंपनी आहे तर जरूर तुम्हाला इन्शुरन्स रिलेटेड क्वेश्चन्स इथं दिसतील. इंग्लिश भाषा तुमची ग्रामर, वोकॅब्युलरी, कॉम्प्रेशन, सेंटेन्स अरेंजमेंट आणि एरर डिटेक्शनवरती बेस्ड राहणार. त्याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन राहतील. सोबतच तुम्हाला रिझनिंगमध्ये कोडिंग, डिकोडिंग, सिलोगिझम, रक्तसंबंध, पॅटर्न, दिशा आणि तर्कशक्ती असेल. मॅथ्समध्ये तुम्हाला सांकेतिक क्षमता, सरासरी प्रमाण, साधारण चक्रवाढ व्याज, वेळ, काम, गती, अंतर आणि डेटा इंटरप्रेटर. डेटा इंटरप्रेटरचे मे बी 2 सेट्स तुम्हाला दिसू शकतात, 5-5 क्वेश्चन्सचे, ते पण तुम्हाला इथं येऊ शकतात. संगणकाचं बेसिक नॉलेज तुम्हाला असणं आवश्यकच आहे, त्याचंच तुमची टेस्ट होणार.
बेसिकली त्यात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरबद्दल क्वेश्चन्स असतील, तुमचे MS रिलेटेड क्वेश्चन्स असतील, इंटरनेट व नेटवर्किंग कसं असतं त्याच्या संदर्भात सुद्धा काही क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला भेटतील. वेतन श्रेणी खूप चांगली आहे. 50,000 तुम्हाला पगार राहील. अनुमतीत आहे, कारण की कुठं नोटिफिकेशनमध्ये मेन्शन नाही आहे, बट इन जनरल तुम्हाला 50,000पर्यंत तुम्हाला पेमेंट तुमचा नक्की असणार. परीक्षा शुल्क तुम्हाला OWS OBC किंवा EWS असेल तर 850 रुपये, SC ST PWD किंवा एक्स सर्व्हिसमॅन असेल तर 100 रुपये. जसं तुम्हाला अगोदर बोललो होतो की पुस्तकं रेकमेंड करणार आहेत, तर इन जनरल आपण जे IBPSला वापरतो तेच पुस्तकं आहेत. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी तुम्ही RS अगरवाल वापरू शकता. रिझनिंगसाठी आर्यंत पब्लिकेशनचं बुक खूप छान आहे, ते वापरू शकता. इंग्लिश ग्रामर रेन अँड मार्टिन. इन्शुरन्स अवेअरनेस जे मी तुम्हाला आधी बोललो की त्यासाठी तुम्ही किरण गाईड्सचं एक बुक येते किंवा त्यांचे नोट्ससुद्धा तुम्ही वापरू शकता. कम्प्युटर अवेअरनेस तुम्ही लुशंट्सचं बुक येते ते वापरू शकता. आणि करंट अफेअर्ससाठी तुम्ही मागचे 6 ते 8 मंथचे करंट अफेअर्स तुम्ही डेली चेक करत राहा आणि तेच तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा पाहायला भेटतील. एक अजून बुक येतं R गुप्ताचं, जे की स्पेशली या OICLसाठीच बनलेलं आहे. इथे तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्ससाठी हे बुक दिसतं आहे, बट सिमिलरली असिस्टंटसाठी सुद्धा त्यांचं एक बुक येतं, किंवा तुम्ही हे बुकसुद्धा वापरू शकता तुमच्या प्रिपरेशनसाठी, कारण की याच्यात क्वेश्चन पेपर्स तुम्हाला भेटून जातील मागचे काही, आणि तुमचा चांगला सराव पण होऊन जाणार. त्याची किंमत किती 250 रुपये आहे. Amazon आणि फ्लिपकार्टवरती तुम्हाला हे बुक अवेलेबल असणार. तर मित्रांनो, ही सगळी माहिती होती ओरिएंटल इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नोटिफिकेशनबद्दल. जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.